दरवेळी मला प्रश्न पडतो काय बोलायचं मुंडे साहेबांच्या या दिवसांना. आणि आज मला एक फोटो सापडला, तो गृहमंत्री असतानाचा आहे. ते कोर्टाच्या पायऱ्या चढतायत वाटतं आणि 2-3 पोलीस पण आहेत, पण मी त्यांचा फक्त फोटो ठेवला आणि ते पायऱ्या चढतायत. मला नाही वाटत की मृत्यू पश्चात सुद्धा रोज लोकप्रिय होणारा व्यक्ती असू शकतो कोणी. आज साहेब जीवित नाहीत, पण 10 वर्षामध्ये मी बघते त्यांची लोकप्रियता वाढतीये. एखादा छोटा 2 वर्षाचा मुलगा तोत्र्या आवाजात म्हणतोय की मुंडे साहेबांची ही मुलगी आहे. अजूनही मला जेव्हा की मी 50शीला आले तर माझ्या परिचय काय ते ही मुंडे साहेबांची मुलगी आहे 2 वर्षाच्या मुलाला. ही लोकप्रियता अफाट आहे, लोकप्रियता अद्वितीय आहे. आणि ही मुंडे साहेबांची लोकप्रियता त्यांना खास बनवते की त्यांच्या मृत्यूच्या पश्चातही ते रोज एक पायरी लोकप्रियतेची चढत आहे. म्हणून मी तो आज इंस्टाग्रामवरती पोस्ट केली. आणि माझं फार आवडतं गाणं आहे राज कपूर यांच्या सिनेमातलं की जाने कहाँ गए वो दिन, त्या गाण्यातली ओळ मुंडे साहेबांना समर्पित केली आहे. ताई, तुम्ही नेहमी म्हणत आलात की मी थकणार नाही, मी मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. त्या वसेप्रमाणे तुम्ही तो वसा घेऊन पुढे आलात. आता तुम्ही ह्या काळामध्ये नवीन त्यांच्या स्मरणार्थ काय करणार आहात? एक कार्य आता मला काही करायची गरज नाहीये. मुंडे साहेबांच्यावर माझा काही काय म्हणतात कॉपीराईट नाहीये. मुंडे साहेबांच्या विचारांचे असंख्य लोक आहेत, सगळ्या पक्षात आहेत. आणि ते जे जे सामाजिक सेवा करतील, जे वंचितांसाठी पीडितांसाठी करतील, ते मुंडे साहेबांसाठी एक श्रद्धांजली आदरांजली राहील. मुंडे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात एक स्वाभिमानी महाराष्ट्र जो शिवाजी महाराजांनी घडवला, महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला सर्वसमावेशक देश करताना जी घटना दिली त्यावर विश्वास ठेवणारे, त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे मुंडे साहेब होते. त्यामुळे पीडितांसाठी वंचितांसाठी काम करणं हे त्यांच्या जीवनातलं मुख्य ध्येय होतं. तर आज मी मुंडे साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी फार थाटात केले, कार्यक्रम फार मोठे मोठे केले. या देशातले सगळे म्हणजे स्वतः अमितभाई शहा च्या हस्ते लोकार्पण गोपीनाथ गडाचं झालं. देशातले सगळे नेते या परळीमध्ये मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी आले. पण आता मी हा कार्यक्रम डिसेंट्रलाइज केलेला आहे. जसं आपण सरकारी योजना सुद्धा आपण म्हणतो की खाली अधिकार द्या, तसं मी आता अधिकार खाली दिलेले आहेत. आणि प्रत्येक गावात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे. खरं मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस हा गरीब आहे. त्याला ऐपत नाहीये दरवेळी की तो गोपीनाथ गडापर्यंत पोहोचेल, पण तो दरवर्षी पैसे जमवतोय की मी 3 जूनला आणि 12 डिसेंबरला जाऊ शकतो. तो पैसे जमवतोय की मी ताईंच्या दसऱ्या मेळाव्याला जातो. अगदी पट्टी करून मुलं आपल्या पॉकेटमधले पैसे वगैरे वाचवून इथे येतात. तर त्यांना मी डिसेंट्रलाइज केले की हा कार्यक्रम तुम्ही करा, तुमच्या ठिकाणी करा, जसा मुंडे साहेबांना साजेसा आहे असा करा. आणि ही जयंती आता पंकजा मुंडेची नाही, तुमच्या मालकीची आहे. आणि मी असेन नसेन मुंडे साहेबांची जयंती ही मुंडे साहेबांवर प्रेम करणारी निष्पाप जनता आपापल्या दारात, आपापल्या घरात आणि आपापल्या गावात करेल त्याची किमया आहे. आणि म्हणूनच मी त्यांना ते आज पोस्ट समर्पित केलेली आहे की त्यांच्यावर खूप लोक प्रेम करतात. हे मुंडे साहेबांच्या जीवनातलं मला वाटतं सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आणि मोठी त्यांची मिळकत आहे.